राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बारामती दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं आत्राम यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सर्व नेत्यांची संयुक्त बैठक होऊन निर्णय घेतला जाईल। दादांसारखं सुनेत्राताईंना पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं अशी सर्वांची भावना असल्याचंही ते म्हणाले। मला वाटते की सगळ्यांचं बसूनच एक निर्णय होईल आणि जसं ज्या प्रमाणामध्ये दादा जसं अध्यक्ष होते त्याच प्रमाणामध्ये मला वाटते ताईंना सुद्धा अध्यक्ष बनवायचं असं प्रकारचं सर्वसाधारण लोकांचं मत झालेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारलं असता अजित पवार यांनी कधीही थेट आमच्याशी चर्चा केली नसल्याचं धर्मराव आत्राम म्हणाले। मात्र सर्वांनी एकत्र राहावं आणि पक्ष मजबूत व्हावा अशी भावना सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आमच्याशी काय तर दादांचं काय अशा प्रकारचं चर्चा कधी झाली नाही आणि व्यक्तिगत माझं तरी मत त्यावेळेला सुद्धा होतं, आज सुद्धा आहे की सगळे एकत्रित होऊन जर एक झाले तर मला वाटते की एक राज्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार होऊ शकते। प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना आत्राम यांनी आपली वैयक्तिक भूमिका मांडली। अजितदादांनंतर सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या आहे, त्यामुळे आता पक्षाची संपूर्ण सूत्र त्यांच्या हाती दिली पाहिजेत अशी माझी भावना आहे असंही त्यांनी सांगितलं। सगळ्यांचा विचार होऊनच ते पद जसं आता दादा होते, दादाच्या नंतर आता ताई आहेत, ताईनं पद दिलं पाहिजे असं माझं तरी मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपलं पदभार स्वीकारलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यानं पक्षाचं नेतृत्व दिलं तर आणखी चांगलं होईल।